नमस्कार मंडळी, जर तुम्ही उन्हाळी वाळवणामध्ये साबुदाणा बटाट्याची परफेक्ट चकली बनवण्याच्या बेतात असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. सगळ्यात पहिलं म्हणजे साबुदाणा चकली तेलात टाकता बरोबर अशी तिप्पटने फुलणारी असावी. दुसरं म्हणजे जेव्हा साबुदाणा बटाटा चकली ही तळतो तेव्हा आतमध्ये कडक लागायला नको, अशा प्रकारे एक एक दाणा असा फुलायला हवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चवीला तर उत्तम असावीच, पण बनवतानाही ती आपल्याला सोपी जावी. तर मंडळी, अशा भरपूर टिप्स वापरून अशी परफेक्ट चकली तुम्ही देखील बनवा. त्यासाठी संपूर्ण रेसिपी बघा. रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा. तर सुरुवात करूया. इथं 1 किलोच्या मापाने आपण चकली बनवणार आहोत. त्यासाठी 1 किलो साबुदाणा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावा, निवडून घ्यावा. नंतर गॅसवर इथं पाणी ठेवलेलं आहे, कारण आपण साबुदाणा भिजत घालण्यासाठी उकळत्या पाण्याचा वापर करणार आहे. त्यासाठी अशाच प्रकारे चांगली बुडबुडे आलेलं पाणी आपण वापरणार. तर अजून दुसरं महत्त्वाचं म्हणजे इथं साबुदाणा आज भिजवताना कुकरचा वापर मी करणार आहे. तर स्वच्छ धुवून घेतलेला साबुदाणा मी कुकरमध्ये टाकलेला आहे आणि आता या कुकरमध्ये आपण जे उकळलेलं पाणी आहे ते टाकूया. तर मंडळी, यामुळे काय होईल, रात्रभर आपला साबुदाणा गरम पाण्यामुळे छानपैकी शिजून जातो, फुलून जातो. आणि विशेष म्हणजे कुकरचा वापर करत आहोत आणि त्यानंतर आपण शिटी लावून घेणार आहोत. म्हणजे जे आतमध्ये प्रेशर राहतं ते तसंच असल्यामुळे साबुदाणा असा मस्तपैकी टम्म गोल दाण्यासारखा होतो. तर आता सकाळ झालेली आहे. तुम्ही बघू शकता एक एक दाणा असा मस्त फुललेला असतो. तर साबुदाणा भिजवताना तुम्ही या पद्धतीने साबुदाणा भिजवा, म्हणजे एक आपलं काम जे असतं साबुदाणा फुलवण्याचं ते अर्धं झालेलं असतं. आणि त्या साबुदाण्यासोबतच आपल्याला बटाटे लागणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथं मी 1 किलो साबुदाण्यासाठी 1.5 किलो बटाटे घेतलेले आहे. कुकरमध्ये टाकून याच्या फक्त आपल्याला नेहमीप्रमाणे 3 शिट्या करून घ्यायच्या आहे आणि जे बटाटे आहे ते उकळून घ्यायचे आहे. बटाटे थोडे मोठ्याच साईजमध्ये घेतलेले आहे, म्हणजे आपलं काम जरा लवकर होईल, पटापट ते किसले जातील. तर बटाटे गरम आहे, थोडं थंड झाल्यावर त्याला सोलून घ्यायचं आणि नेहमीप्रमाणे किसणीचा वापर करून त्याला व्यवस्थित किसून घ्यायचं. फक्त किसताना थोडी आपल्याला काळजी घ्यायची आहे की यामध्ये गाठी राहायला नको, नाहीतर चकलीच्या मधोमध त्या गाठी येतात आणि चकली बनवताना आपल्याला अडथळे येतात. तर अशा प्रकारे संपूर्ण बटाटे किसून तयार झालेले आहे. पुढे मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला आता मोजून पाणी घालायचं आहे. तर हे जे भांडं तुम्ही बघत असाल त्यामध्ये 3 ग्लास पाणी मावतं, म्हणजे 3 ग्लास झालेले आहेत. हे पुन्हा 3 ग्लास म्हणजे 6 ग्लास पाणी मी टाकलेलं आहे. पाणी आता व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि जसं पाणी गरम होईल तेव्हा आपण यामध्ये काही जे मसाले आपण वापरणार आहोत. पहिलेच साबुदाण्याची चकली उपवासाची असते, तर मसाले जास्त पडत नाही. मात्र मीठ, जिरं जे पण पदार्थ आपण घालणार आहेत ते टाकूया. तर 1 किलो प्रमाणासाठी इथं मी 3 चमचे सेंधव मिठाचा वापर करत आहे. तर मीठ हे कमीच वापरावं, कारण जेव्हा चकल्या वाळतात तेव्हा त्यामध्ये खारटपणा वाढतो. आता यामध्ये आपण टाकूया जिरं. तर 2 चमचे मी जिरं घातलेलं आहे. आता हे जिरं आणि मीठ हे व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यावं. तुम्ही बघू शकता गरम पाण्यामध्ये आपण जिरं घातलं तर मस्तपैकी याला रंग आलेला आहे आणि जिऱ्याचा पूर्ण अर्क इथं उतरतो. आता कुकरमध्ये साबुदाणा थोडा दाटलेला असतो, तर त्याला आपण व्यवस्थित या पाण्यामध्ये टाकायचं आणि संपूर्ण टाकता टाकता हे मोकळं करत जावं. म्हणजे कसं आहे, आता हा साबुदाणा आपल्याला थोडा शिजवून घ्यायचा आहे. तर किती टक्के शिजवायचं आहे ते आपण पुढे बघूया. संपूर्ण पाण्यामध्ये साबुदाणा मी टाकून घेतलेला आहे, व्यवस्थित मिक्स केला आहे आणि मॅशरच्या मदतीने थोडं आपल्याला वाटतं की इथं दाटसरपणा आलेला आहे, तर आपण मोकळं करून घ्यावं. काही नाही, फक्त 2 ते 3 मिनटामध्ये आपलं हे काम होतं. आता जवळपास संपूर्ण साबुदाणा हा पाण्यामध्ये मोकळा झालेला आहे आणि आधीच आपण कुकरमध्ये टाकून हा भिजवलेला असतो, तर इथे जास्त कालावधी आपल्याला लागत नाही. आता व्यवस्थित एक एक दाणा मोकळा झालेला आहे की नाही तेही चेक करून घ्यावं, म्हणजे साबुदाण्याच्या गाठी इथं राहायला नको. तर अशा प्रकारे एक एक दाणा मोकळा झालेला आहे आणि तुम्ही पाणी बघू शकताय. आपण 6 ग्लास पाणी टाकलेलं होतं, तेही बऱ्यापैकी आटलेलं असतं. तेव्हा पुन्हा 3 ग्लास गरम पाणी मी यात टाकलेलं आहे, म्हणजे टोटल 9 ग्लास पाण्याचा इथं वापर झालेला आहे. पाणी आता जरी भरपूर प्रमाणात दिसत असलं तरी घाबरण्याचं काम नाही. हे पाणी संपूर्ण साबुदाणा आटून घेईल. तर मध्यम गॅस आचेवर 5 ते 10 मिनटं यावर आपण फक्त झाकण ठेवूया आणि जसं आपल्याला वाटतं की साबुदाणा ट्रान्सपरंट होईल तेव्हा आपण आपली पुढची प्रोसेस करूया. तर मंडळी, 5 ते 6 मिनटाच्या अवधीमध्येच तुम्ही बघू शकताय जो काठाला साबुदाणा होता तो बऱ्यापैकी ट्रान्सपरंट झालेला जाणवतो, म्हणजे बऱ्यापैकी हा शिजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला तिखट घालायचं आहे. तुम्हाला हिरव्या मिरच्या घालायचं असेल किंवा लाल तिखट घालायचं असेल तर यावेळेसच घाला, कारण सुरुवातीला जर आपण पाण्यामध्ये तिखट किंवा अशा प्रकारे मिरच्या घातल्या तर चकलीचा रंग बदलतो. तर अशा प्रकारे व्यवस्थित ह्या मिरच्या मी मिक्स करून घेतल्या आहे आणि साबुदाणाही बऱ्यापैकी तर ट्रान्सपरंट झालेला आपल्याला जाणवतो. या स्टेजला
थोडी हलकीशी उकळी साबुदाण्याला यायला लागते, तुम्ही बघू शकताय. आता आपल्याला जो किसलेला बटाटा आहे तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे. तर बटाटा टाकताना मी गॅस बंद केलेला आहे, म्हणजे आता आपलं जे काम आहे शिजवण्याचं ते संपूर्ण झालेलं आहे असं समजावं. खाली उतरवून जरी तुम्ही मिक्स केलं तरी चालेल. तर मंडळी, आपण पहिल्या पायरीमध्ये साबुदाणा व्यवस्थित फुलवून घेतला, नंतर पाण्याचं योग्य प्रमाण घेतलं आणि पाण्यामध्ये व्यवस्थित तो शिजवून ट्रान्सपरंट केला. पारदर्शक झाल्यावर उकळलेला किसलेला बटाटा त्यामध्ये टाकला आणि हा उकळलेला बटाटा आपण फक्त 5 ते 10 मिनटं देऊन व्यवस्थित मिक्स करून घेतला. अशा प्रकारे मिश्रण एकजीव केल्यावरच आपण चकल्या बनवायला सुरुवात करायची. तर इथं तुम्ही बघू शकता चकली किती छान पडत आहे. मिश्रण हे घट्टसर आहे आणि चकली बनवताना काही एक जड जात नाही, आरामात चकल्या पडतात. आणि चकल्या बनवताना मी इथं मोल्ड किंवा साचा काही एक वापरलेला नाही, फक्त प्लास्टिकच्या बॅगचा वापर करत आहे. मात्र मिश्रण हे संपूर्ण थंड झाल्यावरच प्लास्टिकमध्ये भरून अशा प्रकारे चकल्या तुम्ही बनवाव्या. तर अगदी परफेक्ट चकल्या बनतात, एकही चकली तुटणार नाही, सलग निघेल. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुरकुरे बनवायचे असले तर अशा प्रकारे तुम्ही कुरकुरे देखील बनवू शकतात, म्हणजे मुलांना काहीतरी वेगळं. व्यवस्थित कडकडीत 2 दिवस उन्हात वाळवून घ्यायचं, कारण आपल्याला वर्षभर स्टोअर करायचं असतं. तर तुम्ही बघू शकता चकल्या किती परफेक्ट झालेल्या आहे आणि भरपूर प्रमाणात झालेल्या आहे. आणि चकल्याचा जो रंग आहे तो देखील अगदी सुरेख आलेला आहे, की एक दाणा असा मस्त उठून दिसत आहे साबुदाण्याचा. याचप्रमाणे कुरकुरे देखील छान झालेले आहे. आता फक्त हे तळून बघूया. तर तुम्ही बघू शकताय जशी मी चकली तेलात टाकली तर किती डबलने फुलते. जरी 7-8 चकल्या आपण तळल्या तरी ताट भरून त्या चकल्या दिसतात, अशी ही चकली बनते. तर अशा या परफेक्ट चकलीसाठी लाईक बनतो मंडळी. पटकन व्हिडिओला लाईक करा आणि अशा परफेक्ट साबुदाणा बटाट्याच्या चकल्या या उन्हाळ्यात तुम्ही देखील नक्की बनवा. आणि ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा, म्हणजे अशा परफेक्ट चकल्या तुमचे मित्रपरिवार देखील बनवतील. आणि जशी ही डबलने टेबलने चकली फुलते त्याचप्रमाणे ही आतून इतकी पोकळ असते. तुम्हाला मी तोडून देखील दाखवते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की किती छान ही चकली झालेली आहे. तुम्ही बघू शकताय 7 ते 8 चकल्या तळल्यावर संपूर्ण ताट हे भरून झालेलं आहे. तर मंडळी, अशाच प्रकारे कुरकुरे देखील आपण केलेले आहेत. कुरकुरे कसे मुलांना काहीतरी वेगळं म्हणून नेहमीच आवडतं. तर याप्रमाणे तुम्ही या पद्धतीने या टिप्सचा वापर करत चकल्या नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा व कमेंट्समध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला आजची या पद्धतीने बनवलेली साबुदाणा बटाट्याची चकली कशी वाटली. नक्कीच आवडली ना, तर लाईक, शेअर, कमेंट्स बनतो. यासोबतच अशा परफेक्ट वाळवण रेसिपी जर तुम्हाला नेहमी पाहायच्या आहेत तर RR कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आपल्या पुढच्या अशा छान नवीन आणि परफेक्ट रेसिपीसोबत पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.